हॅलो. तर आज आहे 20 एप्रिल आणि आमची आहे आज मटणाची यात्रा. तर लॉकडाऊनच्या आधी आम्ही खूप सगळ्यांना बोलवायचो, पण आता आम्ही लॉकडाऊन नंतर कोणाला बोलवत नाही यात्रेला, कोणाला जेवायला वगैरे. आम्ही आमचं घरीच मटण करून आम्ही आमचं सेलिब्रेशन करत असतो. तर आज पण आम्ही ठरवलं की सगळे आहेत तर आपण बनवूयात आंब्याच्या खाली मटण. थोडंसं रानात वगैरे जाऊन तुम्हाला आम्ही रान वगैरे पण दाखवतो, आमच्या झाडाचे आंबे वगैरे पण तुम्हाला थोडेसे दाखवतो, आमच्या इथला परिसर वगैरे काय आहे ते. आणि आज आम्ही आंब्याच्या खाली यात्रा करणार आहे आणि आम्ही ठरवलेलं सकाळी 8 वाजता उठायचं. कारण काल आम्हाला रात्री यायला खूप लेट झाला. येतानाच 3 वाजताच म्हणत होते, नाही 8 वाजता उठायचं, 8 वाजता उठायचं. दीदी म्हणत होती रात्री की उद्या सगळ्यांनी 8 वाजता उठायचं, सगळ्यांनी 8 वाजता उठायचं. आणि मी तिला 10 वाजता उठवायला गेली. हां उठते मी लागं कबाब करायचं होते. नाही आता कबाबचं कॅन्सल करू आणि हेच बनवू. ठीक आहे चालेल म्हटलं. कबाब बनवायचे नाही म्हटली. हां का कबाब. ओ जीजू बनवणार आहेत कबाब, ते पण तुम्ही नक्की बघा. आणि येस, आता आम्ही 12 वाजलेत आणि आता आम्ही सुरुवात करणार आहे. आता घरचे म्हणलेत आम्ही डायरेक्ट संध्याकाळचं जेवतो, आता दुपारचं स्किप करूयात, बनवून ठेवा तुम्ही. तर आम्ही आता तयारी झाली. ओवी चटई वगैरे, येस चटई वगैरे घेऊन आता आम्ही जाणार आहे. सामान नेताना दाखवतो तुम्हाला. येस चलो आता चला कामाला लागा, नुसते बसलेत. तर आता भांडी शोधण्यापासून आमचे सगळे कामं चालू आहेत. जार लॉफ्टवरून काढायचं, ते धुवायचं, सगळं आत्ताशी आमचं चालू आहे. तर आत्ता आम्ही आमची ही जी स्टोर रूम आहे, त्या स्टोर रूमवरून आम्ही आता सगळे मोठे मोठे पातेली वगैरे काढतोय. मम्मी जरा मदत करते आम्हाला काढायला. हो, हे आमची सगळी स्टोर रूम आहे. इथे सगळं आमचं सामान वगैरे, धान्य वगैरे असतं. कसलं गरम होतंय. जाणू आता ब्लॉग घेणार आहे. काम बघा कोण करतो. ओवी काम करते. तेवढं नुसतं कसलं गरम होतंय. तिकडे अजिबात करणार नाही. लहान मुलांनी सगळी कामं करायची नाही, असतात, पण मी तेवढी लहान असतात. नाही, आता मी मोठी. हेच करायची तरी. एकच पातेलं बस ना. एक चिकन, मटन, सुक्क, पातळ, ऐका ती दोन केवढं काम करायचंय. आणि ते हो हे ना, हे 2.5 किलो चिकन आहे ना, त्याला हे लागेल. आणि 1.5 किलो मटण आहे, त्याला तिकडचं टाकेल. तू करणार आहेस ना चिकन आणि तुम्ही मटन? करणार आहे, आम्ही ऐका खाणार आहे. बरं चला. सांगा हे असं तुकडंच. आणि जवळ टाकताय ना, दाखवली स्टोर रूम ही आमची. हळू काढा. आपण सगळी कामं भर उन्हात करतोय 12च्या. सकाळी उठल्यानंतर बरं झालं. हा ना, कसलं ऊन आहे. इथं सनस्क्रीन पण काय करू शकत नाही. बस एवढंच. अगं तिथं सापडतील आपल्याला लाकडं आंब्याची. जानू हिला तर मी हाणणारच आहे. जीजू आमच्या सगळ्यांसाठी कबाब करणार आहेत. मी जरा अपडेट देते. तर आजचा अपडेट असा आहे की आम्ही आता चिकन सगळं थोडंसं मॅरिनेट करून ठेवणार आहे, हळद मीठ लावून वगैरे. आता आम्ही इथं सामान कलेक्ट करतो, म्हणजे एकत्र सगळं तिथं घेऊन जायचं आणि मग तिथं सगळं बनवायचं. या बायकांचा आवाज सांगत होता किती लिटरली आता भांडणं व्हायला आले, तेवढा कलेक्ट चालू आहे नुसता. सांग किती काय काय आणलं आपण. चिकन तर आम्ही 1.5 किलो मटण आणले आणि 2 किलो चिकन आणले. त्यातलं थोडंसं हे आम्ही कबाब करणार आहे आणि राहिलेल्याच आम्ही असं चिकन सुक्क करणार आहे आणि मटण पातळ करणार आहे. सो इथं आमच्याशी सगळी आम्ही तयारी करून ठेवली आहे. आणि दीदीची आमच्या आज एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. दीदी हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. जीजी हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. आणि मॅरिनेशन चालू आहे माझ्या नवऱ्याचं. डू यू थिंक इट विल बी गुड विथ आवर लोकल पावडर? तर मी एक सांगू इच्छिते एक गोष्ट. महाशंतनू राजांनी त्याला कबाब पावडर सांगितली, पण त्याला कबाब पावडर भेटली नाही, म्हणून त्यांनी चिकन 65 आणलं. तर तुम्हाला वाटत असेल की बापरे ह्याला पुढं मागे काहीतरी नाव असेल, पण हे नेमलेस लोकल हे कसलं लोकल ब्रँड आहे हा माहित नाही. भैयानी पण कसं काय केलं त्याला विचारलं नाही की काय ह्याच्यावर आहे का नाही. त्यांनी दिलं हा घेऊन. एक गोष्ट आणायला सांगितलं. फायनली मम्मी शुभारंभ करत आहे चूल पेटून. आणि आंटीला दमच नाहीये, तिने लगेच कांदा कापायला घेतला. मटण शिजणार नाही.
आंटी झालं मनाची शांती. त्याच्यावर बसल्यावर उद्या सकाळी पण ह्या टायमिंगला भेटायचं. दाखव आंटीचा गजरा दाखव. वाव आंटी छान वास येतो म्हणून घातलाय. छान. फायनली आम्ही स्टार्ट करतोय. मी काय करू? जरा आता काम कर. एक मिनिट, मी सगळ्यात महत्त्वाचं काम केलंय ते म्हणजे सकाळी लवकर उठून मी सगळ्यांना उठवलंय. मी जर कोणाला उठवलं नसतं ना तर अजूनपर्यंत काहीच ही सिच्युएशन काहीच नसते. मी सगळ्यांच्या मागं लागून लागून सगळं करायचंय. काय वाटतंय मम्मी तुला? काय म्हणायचंय? बरोबर आहे. जानूच लवकर उठती घरात बर बस. आणि ओवी पण उठती दर संडेला. मीच एक ती रिस्पॉन्सिबल पर्सन आहे की जिला सगळं काळजी आहे लवकर उठून सगळं करायचं. ही आमची दीदी बघा. दीदी तिथंच येताना बॅनर घेऊन ये, बॅनर. तर हे आजीला आमचं विचार. रान आहे पूर्ण. तिथं आम्ही भात लावतो ना आपण इथं. हा भात लावतो. आणि हे आमचं ओजी झाड आहे. हे आमचं 100 नाही 150 वर्षापूर्वीचं हे आमचं झाड आहे. हे तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे, खूप मोठं. हे बघ. आणि हे म्हणजे एवढं मोठं आहे ना, ह्याचं तुम्ही हे बघू शकता. बुंदा ह्याचा एवढा मोठा. आणि इथं आम्ही लहानपणी सूरपारंब्या खेळायचो. तुम्हाला सांगता होता थोडी स्टोरी आम्ही कसं काय करायचं. हे बघा ही दीदी येते आता. आमचं हे फार्म हाऊस आहे. कळलं आता आम्ही ह्यांना फार्म हाऊस का म्हणतो. हाऊस आहे. प्रकारे आमच्या दीदीची फायनली एंट्री झालेली आणि आहे. हे आम्ही हेड शेफ आहे आणि हे आमचे सू शेफ आहेत. आज हे आम्हाला असिस्ट करणार आहेत. आणि आम्ही कोण आज सांगते आता ह्यांना काय काय करायचं. आता मम्मीने जसं हेड शेफनी सांगितलेलं आहे सू शेफला की चूल पेटवा, कांदे चिरा. आणि आम्ही कोण आहे. आंटी उठ, मी कांदे चिरते. आम्ही कोण आहे. तुम्ही पण तुम्ही आमच्या तुम्ही पण सू शेफ तुझ्याजवळ बस, मी तोपर्यंत सगळं कापते वगैरे. ठीक आहे. ओवी हे पकड ना एक सेकंड. ओम्या ते उठ जरा. हे काम तूच करायची पाहिजे. आणि काय आणि उठ चल. तुम्ही जावा सगळे चला. दीदी आता आणि काय तुम्ही करणार दोघं आता आहे. जावा. हा? काय करणार आहे. मी आता कांदा चिरते. ओ मी नीट दिसते ना? नीट दिसते. मला श्रुती प्लीज मला कट नको करू. माझा हा शॉर्ट घे. आणि दीदी सुरपारंब्याच्या आम्ही ना तुम्हाला सुरपारंब्याच्या आधी कापाय घेचल. बघा कसे करतात. अगं पातेलं आणि बाय द वे मी सांगू इच्छिते हा जीजूंचा शर्ट. अगं नालायक, एवढं सांगायची गरज आहे का? तर ओवी आता तेल टाकत आहे. ओवीला आता हळूहळू टिप्स अँड ट्रिक्स मिळणार आहेत. इन फ्युचर ओवी आता स्वतः चिकन बनवणार. पेपर वगैरे भांड. फायनली आम्ही शिजाय टाकले. चुलीवरचं मटण कसं असतं ना, म्हणजे चुलीवरचं काही की आपल्याला कंट्रोलच नाही त्या आगीचा. काहीच कंट्रोल नाही. जास्त तर जास्त, कमी तर कमी. आपण एक चॅलेंज घ्यायला पाहिजे. चुलीवरची मॅगी, चुलीवरचा पास्ता. कधीच नाही बघितलं मी, आहे की नाही? आपल्या आठवते का पार्टी असायची तिथे आंब्याखाली. हो यार, आम्ही ना आंब्याखाली पार्ट्या करायचो. पार्ट्या की सामान आणायचं घरी आणि सगळे फ्रेंड्स मसाले भात वगैरे वगैरे. एकाने काय तिखट आणायचं, मीठ आणायचं, एकाने तांदूळ आणायचा, मसाले. एकदा आठवते का तिसऱ्या आंब्याखाली आपण पोह्याची का काहीतरी पार्टी केली होती आपण सगळे नाही का? इथे आम्ही एवढी मेहनत करतोय आणि हा माणूस फक्त येऊन स्वतःच्या फोन मध्ये हे कॉन्टेंट करत असतात व्हॉट्सअप स्टेटस साठी आणि येत असतात. झालं? व्हिडिओ काढून झाला? हा काय शिजलं नाही तर मदत करा. कांदा बिंदा कापा. फायनली आता आम्ही चिकन शिजायला टाकतोय. किती टाकू? कांद्याची घे कधी कापू दे. नाही आणून तरी नुसती गडबड. लय दूर लागतं ना तिकडे डोळ्यांना. उभं राहायचं. गॉगल्स घातले पाहिजेत. गॉगल्स घालून करायला पाहिजे. स्वयंपाक कमी आणि फॅशन जास्त. कांदा इज मेन की. कसं जिजूंना कामाला लावलंय. किती नालायक आहे ग तुम्ही सगळे. किती नरेटिव्ह सेट करता माझ्याबद्दल. मी आधी कापलेले, तो माझ्या मागे लागला एक मला दे म्हणून शेवटचा त्याला दिलाय कापायला. बिचारे आमचे जिजू. सी एव्हरीवन विल बी थिंकिंग लाईक दिस. हॅलो, यू ओनली आस्क नो. This is pressure. बघ दीदी बघ. You know, I only took. नाही मेरा स्वइच्छा. कांदा चिरून झालेला आहे मसाल्यासाठी. ओम जिजूला शिकवतोय कसं झाडावर चढायचं.
हा श्रुती मॅडमचं काय चाललंय काय माहिती. शंतनू अंकल काय हो तुम्ही आई तर खायला आलात. टापरे कसलं खूप घाण दिसतोय. माणूस दिसतोय माणूस काय तर लिटरली माणूस दिसत होता. काय कोण म्हणते येडे नंबरचं. बहिणीनेच जीना मुश्किल केलंय. बायको आल्यावर तर काय होईल याचं. उठता बसता शिवाय उठता बसता शिवाय. ए हाऊ वॉज इट. हे बघा शायनिंग मारायला आले तिथं जेवणाचं चाललंय आणि हे दोघं फक्त आणि फक्त शायनिंग मारायला आलेले आहेत. फायनली तिन्ही मुलांचं आगमन झालेलं आहे. घेतलंय मी ऑलरेडी. हे तिसरे पण आलेत ना आता आणि ह्यांचं ऑब्झर्वेशन चालू आहे. ते बघा मला एक ते हावरे झालेत. झाले का मीठ लागते का मीठ खात तर नाही मीठ कळते ना वेळेत आला 10 वाजता येणार होतास ना अथर्व. बाबा कोणी म्हणाल का ह्यांच्या दोघांमध्ये 5-7 वर्षांचा अंतर असेल. 7 वर्ष नाही वाटत. कसं रे. नाही नाही खालीच खालीच करायचंय खालीच करायचंय खालीच करायचंय. चला 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 तळायला घेतलंय. मसाला पण अजून भाजायचा आहे आमचा. आणि हे बघा काहीही काम फक्त खायला येणे. हे बघा आत्ताच्या आत्ता शांत बसलेत नाही तर हे घरातल्याच एका व्यक्तीचे इथं बसून बिचिंग करतायत हे दोघं. तू आणि ही Bitches. मी कधीच नाही. मी करते खरं सांग ओवी मी करते त्या व्यक्तीची बिचिंग. This is really हळू कळलं त्यावर आधी लाडीगुडी करते नंतर रियालिटी कळल्यावर मग परत म्हणते. सगळ्यात आळशी मुलगी ओवी आहे. कुठेही काम ऐकत नाही माझं. मलाच कामाला लावलं. बाबा तुम्ही ओवीला खूप टार्गेट करता. तुम्हाला ओवी तुम्हाला आठवड्यात नॉमिनेट करणार आहे. काय काम केलं नाही मला मी आणि जानू आणि ओवीच आम्ही कॉन्स्टंट आहे इथं. ए तू तर शांतच बस. ए तू तर शांत आंटी अगं तिकडे नाही तू कोण सांभाळते सगळं गं. काय संपवलंस का. ही मम्मी काय करते कुठेही. चला आता आम्ही जेवायला चाललोय. काय केलंय सुटे माहिती तुला काय केलंय तरी. 0 पार्टिसिपेशन. तू आंघोळी 0 पार्टिसिपेशन. वाव केवढी मेहनत यार. तुम्ही तर आधीच्या ह्याच्यात बघितलंच असेल. मी आणि जानू आणि ओवी तिघींनी आम्ही किती मेहनत केली आणि आली खायला. अजून पण हे बघा प्रूफ लाईव्ह प्रूफ कोण करतंय बघा. तुम्हीच सांगायचं आता कितीचं केवढं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर फायनली आमचं झालं. 2 मिनिटं पण कोणी शांत बसत नाहीये. 2 मिनिटं दीदीच चाललोय तुझंच चालू आहे. काढच पिल्लो 10 वेळा तूच बडबडलीस त्याच्यानंतर. बर बास आता 2च मिनिटं शांत बसा. तर फायनली आमचं जेवण तयार झालेलं आहे आणि आहे मटणाचा रस्सा, चिकन सुक्क आणि हे 65 जिजूने केलेले आहेत, भाकरी आणि सॅलड. आणि त्या भाकरीच्या माश्या ते पण दाखव. आणि अथर्व छान झालं. आणि क्रेडिट कोणाला आहे. तिकडं क्रेडिट वालाय तिकडं सगळ्यांनी केलं आणि इकडं मटण मी आणलंय. झालं. आम्ही बाकीचं सामान सगळं आणलंय. चला आता आम्ही जेवतो. तर मटन आणि चिकन खाऊन झालेलं आहे आणि आम्ही घरी आलो. खूप आधीच झालं ऍक्च्युली. हा 4 वाजता. हा आणि सगळं सामान आणलं मी आणि ओवीनी. आणि हो ही फक्त एक चटई घेऊन आली घरी. ओवी आणि मी सामान घेऊन आलो. जानू असू देत मला बोलायची गरज नाही. आधीच्या क्लिप्स तर कारण आम्ही जे काम केलं ते क्लिप्स मध्ये आलं नाही कारण खूप थकलेलो आम्ही. त्याच्यामुळे ते क्लिप्स मध्ये घेता नाही आलं. ही लास्टला तिथं झोपलेली आणि कारण नंतर एवढी थकलेली काम करून म्हणून मी झोपले.
हा तर मग आता हे बघा इथे सगळे बसलेत, आम्ही चिल करत आम्ही इथे सगळे बसलोय. हवा घेतोय किती हवा छान हवा. आली, हे बघा हवा ना, पण actually येते. कसे केस उडतायत. हे बघा अगं उडतायत, मी दाखवते वगैरे. हे बघा उडतायत. तर मग हाच आमचा आजचा व्लॉग होता. तुम्हाला कशी वाटली आमची मटणाची यात्रा आहे नक्की. आणि मी एक सांगते की आम्ही सगळ्याच्या सगळ्या कमेंट वाचतो. जरी आम्ही एखाद्याला रिप्लाय नाही केला, आम्ही सगळ्या कमेंट्स वाचतो. त्यामुळे असं नका विचार करू काय आम्ही कमेंट करतो काय नाही. आम्हाला खूप छान वाटतं. आमचे ओळखीचे लोक खूप कमेंट कमी करतात, पण अनोळखी लोक जी इंटरनेटवरची आहेत ती आम्हाला सपोर्ट करतात. त्यामुळे लव. त्यामुळे कमेंट करा आणि तुम्ही तुमची यात्रा कशी साजरी करता हे पण आम्हाला सांगा. हाच आमचा दिवस होता. खूप छान वाटला. कसा होता? मस्त, खूप छान. जेवण खूप मस्त होतं. खूप मस्त होतं. हो. आणि खुशखबरी ही आहे की उद्या पण अजून एक ब्लॉग येणार आहे. ये आणि तो खूप फन असणार. Fun, आणि हा. खूप सारे रील्स पण येणार आहेत एकदम फनी. जर तुम्ही आता रिसेंट वाली रील बघितली नसेल तर अकाउंटला जाऊन रिसेंट वाली रील बघा, त्याच्यावर कमेंट करा. येस. बाय.